शेतकऱ्यांचे अतितातडीचे प्रश्न त्वरित निकाली काढा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अतितातडीच्या मागण्यांसाठी जून 23 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने निवेदनाद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. सध्या निसर्गाच्या अनियमिततेमुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर कोरडं दुष्काळ जाहीर करावा. दुबार पेरणीसाठी प्रति हेक्टरी 1 लाख मदत द्यावी. 2023 ते 24 व 2024 ते 25 पीक विमा तात्काळ वितरित करावा. संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार एमएसपी लागू करणे, जीएसटी रद्द करणे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करणे यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यापुढे मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पहा महाराष्ट्र टीव्ही 9 चे ब्युरो चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट.